हाय गाइस, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. इट्स मी अंकित. आज आपल्याला आहे ऑफिसला सुट्टी. आज आपला काहीतरी वेगळा प्लॅन आहे. बघूया आजचा दिवस कसा जातोय. मस्त फ्रेश झालो आणि चाय पिऊन घेऊया आणि या ब्लॉगला सुरू करूया. आज आपण जाणार आहोत, थोडासा सस्पेन्स आहे, तर हा ब्लॉग लाईव्ह नक्की बघा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पूर्ण बघा ब्लॉग. ठीक आहे, चला सुरू करूया या ब्लॉगला. मित्रांनो, आपली जर्नी स्टार्ट करायच्या आधी थोडासा नाश्ता करूया आणि मग आपली जर्नी सुरू करूया आजची. मित्रांनो, हा गेट आहे खंडोबा देवस्थानचा. आता इथून 500 पायऱ्या आहेत. दुपारी आलो, थोडंसं म्हणजे लेट झालं. सकाळी आलो असतं तर मस्त वातावरण भेटलं असतं आपल्याला. बघा इथे छोटंसं मंदिर आहे बघा. सुंदर अशा ह्या शिड्या. अजून वरती जायचं आहे आपल्याला चालत चालत. कोण कोण आधी इथे येऊन गेले मला सांगा कमेंटमध्ये. खूप मजा येते मला ते चालायला. इथून 2 रस्ते जात आहेत. आपल्याला कोणत्या रस्त्यावरती जायचं आहे? आपल्याला जायचं आहे लेफ्टनी. माझा आवाज ऐकून तुम्हाला समजत असेल मला किती दम लागलाय. भाई साहब, व्ह्यू बघा. मला इझी वाटलेला ट्रेक, बट इझी नहीं है. टफ ट्रेक है. छोटा है बट टफ है. भाई दम लागलाय. बसलो आता. 2 मिनटं रेस्ट करूया आणि मग जाऊया. माहीत नाही अजून किती, अजून 200 असतील. 200 शिड्या असतील अजून. चला मित्रांनो, हे बघा एकदम स्ट्रेट शिड्या आहेत, स्ट्रेट. चला, यलकोट यलकोट, जय मल्हार. सुंदर अशी खंडोबा देवाची मूर्ती. यलकोट यलकोट, जय मल्हार. हे आपलं जेजुरी देवस्थान. खूप सुंदर असे आपल्याला इथे दादा भेटले. त्यांनी खूप चांगली माहिती दिली आपल्याला आणि आपण इथे एक व्हिडिओ पण बनवला. खूप मजा आली. दादा खूप टॉकेटिव्ह होते, खूप म्हणजे बोलणारे होते. मजा आली त्याच्यासोबत व्हिडिओ बनवायला. तर चला, मस्त आपलं दर्शन झालं. मागे मी मंदिर बघू शकता. तुम्ही पण एकदा दर्शन घ्या आणि आता जाऊया आपल्या परतीच्या प्रवासावरती. उतरूया खाली. चला मित्रांनो, उतरलो आपण. आलो पायथ्याशी. 12 मिनटात, 12 ते 15 मिनटात आपण उतरलो असेल. खूप मजा आली वरती जाऊन दर्शन घेऊन. तर चला, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अजून एक अशी जागा आहे जी आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तर चला माझ्यासोबत. मित्रांनो, रस्त्यात आपल्याला वैष्णवी देवी माताचं एक मंदिर दिसलं आहे. हे मंदिर कोणत्या गावात आहे का आयडिया नाही, बट आता आपल्याला रस्त्यातच लागलं आहे. तर आपण दर्शन करून पुढे जाऊया. मंदिराच्या आतमध्ये ना मोबाईल अलाउड नाही. जसं वैष्णव देवीला आहे तसंच 3 देवींच्या मूर्ती आहेत. महालक्ष्मी माता, वैष्णव देवी आणि महा सरस्वती. खूप सुंदर असं मंदिर आहे. खूप सुंदर अशा मूर्ती आहेत. तर आपलं दर्शन झालं आहे. आता आपण जाऊया आपल्या तिथे. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. चला. आपल्याला जिकडे जायचं आहे ना तिथे आपण पोचलो नाही अजून, पण रस्त्यातच आपल्याला टिटवाळ्याचं गणपती मंदिर लागले. भाई साहब, माहीत नाही देव काय बघतोय, परीक्षा बघतोय की काय करतोय, पण सगळे मंदिरात फिरवतोय. मला अंदाज पण नव्हता की आपण या मंदिरात येणार आहोत. चला जाऊया आता मंदिरात. सुंदर असं दर्शन झालं आहे आपलं. 20 मिनटं लागली दर्शनाला. आता जाऊया. आता आपल्या डेस्टिनेशनवरती आपणच जातो आहे. माहीत नाही आता अजून रस्त्यात काय कोणतं लोकेशन लागणार आहे. चला मित्रांनो, आपण पोचलो आहे. आपण आपल्या लोकेशनला पोचलो जिथे मला यायचं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं शक्तिपीठ आहे. एंट्रन्सला हा मोठा असा कॉरिडॉर बनवला आहे आणि इकडं आतमध्ये एंट्री आहे.
हे बघा या शस्त्रांची नावं पण आहेत. चिलानम, मराठा कटियार. हे बघा हे आपले वाघनखे, विजयनगरी कटियार, मुघल कटियार आणि हा आहे बिचवा. मराठा तलवार. बुरुज बांधलेत मंदिराच्या चारी बाजूनी. मधोमध मंदिर आणि चारी बाजूनी अशी भिंत. सुंदर असा लुक येतो. खूप सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो शिवाजी महाराजांचं. बरं वाटलं. आता मी इथे येत राहीन. जर तुम्ही अजून नाही आला तिथे तर नक्की एकदा तरी भेट द्या. छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रथम असं मंदिर आपल्या भिवंडीमध्ये मागे बघू शकता. खूप बरं वाटलं काही. क्रिसमसच्या सुट्टीचा एवढा असा फायदा करून घेतलाय ना मी. मस्त. फायनली आपण डोंबिवलीला पोहोचलो आहे. आजची जी आपली क्रिसमसची सुट्टी होती ती बेस्ट घालवली. खूप मजा आली, खूप फिरलो. आता आपण जरा इथे मोमोज खायला आलो, थोडासा नाश्ता करूया आणि मग घरी जाऊया. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब नाही केलं काही प्लीज डू सबस्क्राईब आवर चॅनल. कीप सपोर्टिंग जसं तुम्ही करताय. आणि मला सांगा कमेंटमध्ये तुम्हाला अजून कसे ब्लॉग बघायचे आहेत. आणि मला जर तुमच्याकडे थोडे आयडियाज असतील तर मला द्या आयडिया. मी त्या आयडियांवरती ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न नक्की करेन. त्याला भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय, जय शिवराय, जय श्रीराम.